नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. सणवाराचे दिवस आलेले आहेत आणि त्याची चाहूल आधीच लागायला सुरुवात झालेली आहे. अलीकडेच एक गणेश मूर्ती कोसळून एक अपघात झाला, तेही आपण बघितलं. आणि पुण्यासारख्या शहरात तर ढोल ताशाचे गजर गेले 15 दिवस सातत्याने येता जाताना ऐकू येत आहे. एकंदरच काय तर पुन्हा एकदा ढोल ताशाची हा सुरू असलेला सराव आणि गणेशोत्सवामध्ये 10 दिवस येऊ घातलेले डीजे याच्यामुळे बरीच समस्या जी आहे ती नागरिकांना होते. आणि कालच पुण्यामध्ये महापालिकेमध्ये जी बैठक झालेली होती त्यामध्ये एका नागरिकांनी त्या गणेश मंडळाच्या बैठकीमध्ये काही सूचना केल्या की याचा वृद्धांना कसा त्रास होतो, त्यावरूनही बराच वाद झाला आणि त्यांना बाहेर काढण्यात आलं. सर, एकंदर आपण बघितलं की उत्सव व्हायला पाहिजेत, सार्वजनिक स्वरूपात व्हायला पाहिजेत, हे सगळं जरी मान्य असलं तरी सुद्धा कालानुसार आपण त्याचं स्वरूप बदलायला हवं, असं नाही का वाटत? दुर्दैवाने आपल्याकडे कालानुसार त्याचं स्वरूप विद्रुपीकरणाकडे जास्त सुरू झालेलं आहे. आजपासून 8 दिवसांनी आपल्याकडे श्रीकृष्ण जयंती आहे. आता श्रीकृष्ण जयंती असं म्हटलं तर आमच्या प्रेक्षकांना कळणार नाही नेमकं काय आहे ते. पण त्यांना सांगा आजपासून 8 दिवसांनी दहीहंडी आहे, तर त्यांना लगेच कळेल. कारण दहीहंडीचा संबंध आता कशाशी आलेला आहे तर डीजेशी आलेला आहे. आणि डीजेचा संबंध आहे उन्मादाशी, आणि उन्माद म्हणजे उत्सव, आणि उत्सव म्हणजे गर्दी, आणि गर्दी म्हणजे मत. अशा स्वरूपाचं ते सोपान आपल्याकडे लागलेलं आहे. प्रत्येक सणामध्ये अशा प्रकारचा उत्सवी उन्माद आणि ध्वनिक्षेपकाचा अतिरेक आपल्याला का, ध्वनिक्षेपक म्हणजे ज्याला मराठीत लाऊडस्पीकर असं म्हणतात, त्याचा एवढा अतिरेक आम्हाला का बरं दिसतो? त्याच्याशिवाय भक्ती व्यक्त करता येत नाही का? आमच्या सणांचं उत्सवीकरण म्हणजे त्याचं विद्रुपीकरण आहे का? आमचा प्रत्येक सण सादर करायला आम्हाला इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची आवश्यकता का लागते? हे सगळे प्रश्न आता निर्माण झाले आहेत आणि याचा लोकांना प्रचंड त्रास होतोय. काही मूठभर लोकांना याचा आनंद मिळतोय आणि मूठभर स्पॉन्सर असणं हे हवंय, कारण त्यांना गर्दी पाहिजे. राजकारण्यांना हवंय कारण त्या गर्दीत त्यांना मतं दिसतात. आणि जे परफॉर्मर्स आहेत, अटकच विचकट नाच करणाऱ्या, उत्तान दृश्यावर नाच करणाऱ्या ज्या मुली आहेत, चेअर गर्ल्स म्हणा त्यांना, चेअर गर्ल्स, त्या चेअर गर्ल्सना ऑडियन्स हवा आहे. आणि परमेश्वर, तो जो कृष्ण आहे, तो जो गणपती बाप्पा आहे, त्याला तरी भाविक हवेत का? असा प्रश्न विचारायची आज वेळ आलेली. याचं कारण मला या गर्दीत भाविक कुठेच दिसत नाहीत, तर चेकाळलेले दिसतात. ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. हे सणांचं जे विद्रुपीकरण होत आहे, विकृतीकरण होत आहे, त्यातली विकृती दूर करून इतक्याच भव्य प्रमाणात शांततेत सण साजरे होऊ शकत नाहीत का? डीजे शिवाय शहरात कुठलाही सण साजरा होऊ शकत नाही का? असा आता प्रश्न नव्हे तर असं आंदोलन उभं करायची वेळ निर्माण झालेली आहे. अगदी बरोबर आहे. कारण याचा सराव सुरू होतो, सरावासाठी नियोजित जागा दिलेल्या असतात जेणेकरून वाहतुकीला अडथळा होऊ नये. तरी हे नियम अगदी धाब्यावर बसवले जातात आणि सगळे गणपती मंडळाचे कार्यकर्ते बहुतांश ठिकाणी हे कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतात. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध बोलायची कोणाची टाप नसते. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जी एक अहमहमिका, जी एक स्पर्धा लागलेली आहे की तुमच्या मूर्तीपेक्षा आमची मोठी कशी, किंवा तुमच्या डीजेच्या लाईनपेक्षा आमची मोठी कशी, ह्या सगळ्या गोष्टींचा नागरिकांना काय त्रास होतो हे कोणी बघत नाही. पोलिसांचे हात सुद्धा अशा वेळी बांधलेले असतात. त्याला कारण असं होतं की त्यांना एकीकडे शांतता पाळायची असते, पण एका मोठ्या मॉबचा जो उद्रेक असतो तो त्यांच्या विरोधात जाऊ शकतो. अशा असंख्य गोष्टी आहेत आणि ज्यामुळे हा जो उत्सव आहे याचे परिणाम जे खास करून सर वृद्धांना, लहान मुलांना, श्वानांना, सगळ्यांना हे आवाजाचे परिणाम जे आहेत, दुष्परिणाम जे आहेत ते भोगावे लागतात. यावर विचार करण्यासाठी एक मोठी चळवळ उभं राहण्याची गरज आहे असं वाटतं. मला असं वाटतं आता दुसरे लोकमान्य हवेत याचं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता तुम्ही एक सांगितलं की काय, कोणाची मूर्ती जास्त उंच. अहो, स्पर्धा ही बाजारात असते मॅडम. स्पर्धा ही श्रद्धेमध्ये नसते, स्पर्धा ही भक्तिभावामध्ये नसते.
ज्ञानेश्वरांची भक्ती जास्त मोठी का नामदेवांची मोठी का तुकोबांची मोठी का एकनाथांची मोठी असा सवाल नसतो. असं म्हणणारी मडकी कच्ची आहेत असा निर्वाळा आपल्याकडे आहे त्या काळात. अशी कच्ची मडकीच जास्त आहेत आपल्याकडे आता. बाजारामध्ये स्पर्धा असते तुम्हाला, आणि इकडे जे दिसतंय ना तुम्हाला ती मतांची गर्दी आहे आणि त्याच्याकरता चाललेली रस्सीखेच आहे. आता दहीहंडीमध्ये 6 थर, 7 थर, 8 थर, 9 थर आणि या वर्षी तर 10 थर कोण लावतंय, आणि त्याच्याकरता लाखो करोडोच्या तुम्हाला आमिषे दाखवली जातात. आणि त्याला आता राज्योत्सवाचा दर्जा मिळालाय. साहसी खेळ आहे, साहसाला ना नाहीये. पण त्याच्या आडून ज्याचे 6 थर तो नगरसेवक, ज्याचे 7 थर तो स्टँडिंग कमिटीवाला, ज्याचे 8 थर तो आमदार, त्याचे 9 थर तो गटनेता, आणि ज्याचे 10 थर तो थेट झाला मंत्री. म्हणजे जसे थर वाढतात तसं राजकीय तुमचं स्थान देखील वाढतं. हे दुर्दैवी आता आपल्याकडे चालू झालेलं आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे. आणि म्हणून आता दुसरे लोकमान्य हवेत याचं विद्रुपीकरण थांबवण्यासाठी आज हेच नेमकं रस्त्यावर आपल्याला होताना दिसतंय. लोकांना भीती वाटते आहे आता या सणांची. अगदी बरोबर आहे. कारण 2-3 गोष्टी महत्वाच्या होतात, की मंडळांची संख्या वाढते आहे, उत्सव असायला हरकत नाही, परंतु वाहतूक आहे तिला अडथळे, नंतर आवाजाची मर्यादा तर कोणीच पाळत नाही, त्यानंतर जे खटले होतात ते दाखल केले जातात, ती एक औपचारिकता आहे असं म्हणावं लागेल. कारण आज ना उद्या ते खटले पुन्हा मागे घेतले जातात. कारण सगळे हे जे आहेत ते लागे बांधेत. सर, दहीहंडीचा आपण उत्सव म्हणतो, दहीहंडीमध्ये कितीतरी लहान मुलं जखमी होतात, पडतात, कोणाचे जीव जातात. डीजेच्या आवाजांमुळे अनेक लोकांना हार्ट अटॅक आलेले आहेत, अशा सुद्धा घटना घडलेल्या आहेत. वृद्धांना तर ह्याचा अतोनात त्रास होतो. आणि या सगळ्यासाठी पोलीस आणि मंडळांनी मिळून एकत्र येऊन काहीतरी विधायक निर्णय घेऊन पुढे जाण्याची गरज आहे असं वाटत नाही का? आणि जर नाही झालं तर काय काय, माहितीये का, समाज काय करणार? काय माहितीये का, हे जे दहीहंडीच्या थरावर चढणारी मुलं असतात ना, ती नेहमी कार्यकर्त्यांची किंवा गोविंदांची मुलं असतात. त्यात कोणीही आमदार, खासदार, नगरसेवकाचा मुलगा तुम्हाला 8व्या-9व्या स्तरावर चढलेला त्यांचा नातू दिसणार नाही. इथं खरी मेख आहे. ज्या दिवशी त्याला चढायला लावते ना त्यावेळेला ही थरांची संख्या कमी होईल, तुम्हाला सांगतो. आणि हे कुठल्या पातळीवर चाललंय? पूर्वीच्या काळी अफगाणिस्तानमध्ये राजे राजवाड्यांचा आवडता खेळ काय होता? टोळी सरदारांचा. तर एखादा बलदंड कैदी असतो, त्याला एका मोकळ्या बंदिस्त जागेत असं सोडलं जातं आणि तिथे एखादं जंगली श्वापद येतं. मग तो एखादा रेडा असतो किंवा एखादा वाघ सिंह असतो आणि त्या दोघांची झुंज होते आणि त्यात तो कैदी रक्तबंबाळ होतो आणि त्याचं रक्त जखमी होणं पाहून तो समाज तिथे चित्कार करायला लागतो. हे जे चित्कार करणं आहे ते जितकं रानटी आहे ना, तितकंच मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारे 10 थर, 11 थर, 12 थर हे कुठे संपणारच नाही. आणि याच्यात जे पडतात त्यांच्या मणक्याला, पाठीला गंभीर दुखापत होते आणि त्यावेळेला लगेच उदारपणे साहेबांनी त्यांना आयुष्यभराकरता मदत जाहीर केली असं तोंडावर जाहीर करतात. खरंच मिळते का नाही हे प्रश्नचिन्ह आहे. का 2-5 वर्षाकरता मिळते आणि नंतर खेट्या घालायला लावतात तेही कळत नाही. आणि तो त्यांच्या कुटुंबातला मणकं तुटलेला मुलगा हा एकमेव कमवता आधार असतो. पण त्याला झिंग दिलेली आहे आणि ती झिंग आहे ती या उत्सवी नशेची, या उत्सवाच्या नशेची. पण याच्या पलीकडे जाऊन एखादा मला असा श्रीकृष्णाचा उत्सव सांगावं की जिकडे कृष्णाची बासरी आम्हाला ऐकू आली आहे. आम्हाला असा एखादा गणेशोत्सव आहे का की जिकडे आम्हाला धीर गंभीर आवाजात बुद्धी स्थिर ठेवण्याकरता म्हणून म्हटलं जाणारं असं अथर्वशीर्ष हजारो मुखातून ऐकायला येत आहे. एकच दगडूशेठ समोर आणि काही गावांमध्ये महिला अथर्वशीर्ष पठणाची आपल्याकडे परंपरा अलीकडच्या काळात सुरू झाली आहे, पण ते अगदी अपवादात्मक आहे.
आमच्या ठाण्यामध्ये काही 2 वर्षापूर्वी मला वाटतं मनसेनी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अशी एक दहीहंडी केली होती आणि त्या दहीहंडीमध्ये डीजे नव्हता आणि महाराष्ट्राची गाणी होती सगळी, महाराष्ट्र गीतं होती आणि ती काही अंतराने ती सगळी तरुण मुलं केवळ टाळ्यांच्या ठेक्यावर गात होती. काय विलक्षण ऊर्जा आणि अनुभव त्यात होता. परंतु असे अनुभव हे एखाद दुसरे येतात. एकदा मी आणखीन पाहिलंय, मला वाटतं शिवसेना का भारतीय जनता पक्षाची एक दहीहंडी अशीच होती की जिकडे कोणत्याही प्रकारचा डीजे नव्हता. तुम्हाला खरंच सांगतो, आता या क्षणाला डीजे मुक्त अशा स्वरूपाचे जर काही सण साजरे झाले तर त्या नगरसेवकाला निवडून येण्याकरता यापुढे कुठलंही होर्डिंग लावायला लागणार नाही. याच्यामुळे सुखावलेली जनताच त्यांचा प्रचार करेल. आणि हे असं होऊ शकत नाही का? होऊ शकतं. तिथेच तर गावाचं कल्चर दिसतं. सोलापूरमध्ये 365 पैकी 180 ते 190 दिवस कुठल्या ना कुठल्या तरी यात्रा, जात्रा आणि मिरवणुका निघायच्या आणि त्या प्रत्येक मिरवणुकीमध्ये आम्हाला डीजे ऐकायला यायचा आणि मग ती आचकट बिचकट गाणी असायची. पप्पी दे पारू पासून सर्वच काही. हे सगळं पोलीस अधीक्षकांनी, तिथे जे प्रमुख होते पोलीस आयुक्त, त्यांनी राजकीय पक्षांना, स्वयंसेवी संस्थांना एकत्र करून त्यांनी ते बंद पाडलं. आज सोलापूर बहुतांशी डीजे मुक्त आहे. पण जिकडे राजकारण्यांनाच डीजे हवा असतो त्या साताऱ्यामध्ये कॉलर उडवून डीजेच्या मिरवणुका निघतात. जणू काही डीजे म्हणजे भक्ती. डीजे म्हणजे भक्ती नाही, डीजे म्हणजे माझी ताकद, डीजे म्हणजे माझी राजकीय उपद्रव शक्ती. दुर्दैवाने आम्ही श्रद्धा या गोष्टीला, संस्कृती या गोष्टीला विकृत राजकारणाच्या वैयक्तिक आकांक्षांशी जोडलंय. त्याचा हा परिणाम झालेला आहे. अगदी बरोबर आहे सर. तुम्ही काही अपवादात्मक गोष्टी सांगितल्यात. दगडूशेठ गणपतीच्या समोर अर्थातच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अथर्वशीर्ष होतं आणि जवळपास 20-25 हजार महिला दरवर्षी ऋषीपंचमीच्या दिवशी गणपतीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या भव्य मंडपासमोर असतात आणि अतिशय धीर गंभीर आवाजात पहाटे सूर्योदयाच्या वेळी जे अथर्वशीर्षाचं पठण होतं ते दृश्य पाहण्यासारखं असतं. कान तिकडे सगळ्यांचे ऐकण्यासारखं असतं, सगळंच असतं. तुम्ही आणखी एक गोष्ट सांगितलीत की दहीहंडी. तर पुण्यामध्ये एक पुस्तक दहीहंडी होते. म्हणजे काही चांगले या उत्सवाला स्वरूप देऊन उपक्रम करणारी मंडळं आहेत, परंतु त्यांची सगळ्यांनी कुठे ना कुठेतरी अनुकरण करण्याची गरज आहे आणि त्यापासून शिकून हे जेव्हा इथे तुम्हाला खूप दाखवायचं असतं, शो बाजी करायची असते किंवा इव्हेंट मॅनेजमेंट करायचा असतो, स्टार्सला आणायचं असतं, तेव्हाची ती अलोट गर्दी अक्षरशः दम कोंडणारी असते आणि या सगळ्याचा विचार होणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला वाटतं सर की एक सहनशीलतेचा कडेलोट झाला की नागरिक आणि जनताच पुढे येईल? असं ठाण्यामध्ये झालेलं आहे. पाचपाखडीला प्रदीप सोसायटी मधले जे सिनियर सिटीजन्स आहेत ते रस्त्यावर आले आणि त्यांनी तिथे होणारा आद्य श्रीकृष्ण भक्त तिकडे ठाण्यातले जे आहेत त्यांच्या दहीहंडीला आक्षेप घेतलेला होता आणि त्याच्यावर जेव्हा कायद्याने बंदी आली त्यावेळेला त्यांनी रस्त्यावर येऊन आनंद व्यक्त केला होता. लोकांना हे नकोय. तुम्हाला मी सांगतो, या संदर्भात जस्टिस अभय ओक जेव्हा मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश होते तेव्हा त्यांनी अत्यंत कडक असे आदेश दिलेले होते, निर्णय दिलेले होते, परंतु आपल्याकडे त्याचं पालन केलं जात नाही. आता जर तुमच्या एरियात हे जे सगळं ढाक्कूमाक्कूम वाजेल ना आणि पप्पी दे पारू वाजेल, त्याच्या आचकट विचकट आवाजाबद्दल आणि भीषण डेसिबल बद्दल 100च्या वरती याच्याबद्दल जर तुम्ही आक्षेप नोंदवायला गेलात ना तर ती ढोल वाजवणारी टिपरी आहे ना ती तुमच्या कानाखाली वाजवली जाईल अशी परिस्थिती आता आहे. आणि हे दुर्दैव आहे. आणि असं आपण म्हटलं की लगेच हिंदू सणांना विरोध करतो म्हणून म्हटलं जाईल, पण आम्ही हिंदू सणांचे विरोधक नाही, त्याच्या विद्रुपीकरणाचे विरोधक आहोत, त्याच्या विकृतीकरणाचे विरोधक आहोत, त्याचा राजकारणाच्या सोपानासाठी वापर करण्याच्या विरोधात आहोत. हे ठणकावून सांगायची वेळ आलेली आहे. अगदी बरोबर आहे. कारण या सगळ्या सणांचं, उत्सवांचं एक मांगल्य आहे, पावित्र्य आहे. आपण श्री गणेशाचं स्वागत करणार आहोत. कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने
श्रीकृष्णाच्या ती दही अंडीचं जे त्याच्या बाललीला होत्या ते त्याचे एका अर्थाने पुनरावृत्ती असणार आहे. या सगळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी आवाज, प्रदूषण हे सगळं बाजूला ठेवून आणि दुसऱ्यांना काही त्रास होणार नाही कुठल्याही समाज घटकाला असं म्हणून जर त्याचं पावित्र्य आणि मांगल्य जपत हे सण आणि उत्सव जर आपण साजरे करायचा पायंडा पाडला तर तो निश्चित स्वागतार्ह असेल. आणि सर जसं म्हणाले तसं असं जी कुठली व्यक्ती पुढाकाराने नेता हे समोर येईल आणि ती प्रथा पाडायचा प्रयत्न करेल त्याच्या मागे जनता होर्डिंग न लावता नक्कीच उभी राहणार आहे. सर आजच्या ह्याच्यातलं तुमचं कन्क्लुडिंग कमेंट काय असणार आहे? माझं एकच म्हणणं आहे की या कृष्ण जन्माष्टमीला मला गोविंदा दिसावा, मला गोपिका दिसाव्यात ना चिअर गर्ल्स. या गणेश जयंतीला मला गणेश भक्त दिसावेत आणि बुद्धी स्थिर ठेवणारं अथर्वशीर्ष मला सार्वजनिक गणेशोत्सवासमोर ऐकायला मिळावं एवढीच त्या गणराया चरणी छोटीशी प्रार्थना आहे. तुमची काय मतं आहेत, तुमच्या काय कमेंट्स आहेत ते आम्हाला अवश्य कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपण काही चांगल्या गोष्टी, चांगला विचार घेऊन जेव्हा पुढे जातो तेव्हा कुठल्याही उत्सवाला विरोध करण्याची मुळीच इच्छा नाहीये, परंतु त्याचं स्वरूप आपल्याला अधिक मंगलमय कसं करता येईल या दिशेने काही पावलं जर पुढे आली तर त्याचं निश्चित स्वागत आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.